हवामानाच्या अंदाजानुसार इथे 8 तारखेपासून थंडी वाढत आहे आणि थंडीमध्ये नगर परिषद ह्या महाराष्ट्रातल्या पूर्ण लागल्या आहेत आणि माझं विश्लेषण राहील विशेष करून माझ्या दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर नगर परिषदेवर। अर्थातच मी गणेश साखरे, गन्ना कापांना यूट्यूब चॅनल, कॅमेरामॅन जगदीश बडे चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। आपल्या मनातील चॅनल, आपल्या ज्या मनात ज्या लुप्त भावना असतात ते प्रगट करणारा चॅनल, निर्भीड रोकटोक कुठेही दबावात न येणारा चॅनल म्हणजे गन्ना कापन्ना यूट्यूब चॅनल। मित्रहो, प्रत्येक पक्षात दोन ध्रुव असतात आणि त्याचप्रमाणे बीजेपीत सुद्धा दर्यापूरमध्ये दोन ध्रुव निर्माण झाले। पहिल्यांदा बीजेपी एक संघ आहे हे वाटत होते, पण गेल्या विधानसभेत प्रकाश पाटील आणि नवनीत राणा यांनी रमेश बुंदले यांना उभं केलं आणि अधिकृत युतीची तिकीट ही अभिजित अडसूळ यांच्याकडे होती आणि अभिजित अडसूळला साथ देणारे रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखडे, त्यामुळे त्यावेळेस बाळासाहेब वानखडे हे प्रकाश पाटलाच्या कडे फरफटत न गेल्यामुळे तिथे दोन ध्रुव निर्माण झाले। आता परिस्थिती ज्यांचं अस्तित्व हे प्रकाश पाटील भाषाकडे यांच्यामुळे आहे, ते सर्व नेते प्रकाश पाटलाकडे फरफडत गेले। पण एक स्वाभिमानी नेता, पक्षाची जिथे राहील तिथे एकनिष्ठ असणारा असे काही मोजके लोक होते, ते त्यांनी साथ देताना ती अभिजित अडसूळ यांना दिली। त्यावेळेस बोंडे साहेबांना सुद्धा पंचित झालेली होती, कारण बोंडे साहेब आणि प्रकाश पाटील यांचे फोटो दोन्हीकडे होते। यावर आळबखड सुद्धा झाली, पण कुठल्याच प्रकारचा या प्रकाश पाटलावर किंवा बीजेपीच्या जे कार्यकर्ते नवनीत राणेच्या सोबत स्वाभिमानावर रमेश बुंदले उभे केले होते त्यांच्यावर फरक पडला नाही। म्हणजे हे लक्षात आलं की ही कूटनीती बीजेपीचीच होती। चला तर मग आपण येऊ मूळ मुद्द्यावर। त्यापासून जे फॅक्शन पडलंय ते अजूनपर्यंत त्या दोघांमध्ये ते तेवतच राहत आहे। येणाऱ्या नगर परिषदमध्ये सध्याची परिस्थिती ही जशी पाहिजे तशी प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या फेवर मध्ये नाही, कारण स्वतः ते सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या विरोधात एडीसी बँकेत उभे राहिल्यानंतर पडले। तो त्यांच्यासाठी फार मोठा पराभव होता। एकतर प्रकाश पाटील भारसाकडे यांनी कुणीतरी दुसरा टाकायला पाहिजे होता, पण ते स्वतः उभे राहिले। प्रकाश पाटलाची पकड जे 2000 पर्यंत होती दर्यापूर तालुक्यावर, आज ती राहिली नाही, सैल झालेली आहे। पक्षाच्या रणनीतीत मी म्हणेन ते पूर्व दिशा, वन मॅन शो हे प्रकाश पाटलाची नीती सध्या थोडीशी सैल झालेली आहे, कारण बीजेपीत ते चालत नाही। बीजेपीत बंडखोरी किंवा असं कितीही झालं तरी शेवटी त्याचा हुकमाचा एक्का हा देवेंद्र फडणवीसच आहेत। शेवटल्या क्षणात कितीही दोन ध्रुव एकीकडे झाले, पण देवेंद्र फडणवीस हे जर तावडे, पंकजाताई मुंडे अशा दिग्गज, त्याच्यानंतर खडसे जे मुख्यमंत्र्याचे दावेदार, अशा कित्येक लोकांना ते जर पाणी पाजू शकतात, तर त्यांच्या समोर ना रवींद्र बाळासाहेब वानखडे ना प्रकाश पाटील भारसाकडे, ते चुटकी दिशा त्यांच्या म्हटल्यानंतर दोन पैकी कोणी ऐकलं नाही, ते चुटकी दिशा बाहेर काढून फेकतील। पण सध्याची परिस्थिती जी निर्माण झाली ते रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखडे विरुद्ध प्रकाश पाटील भारसाकडे। प्रकाश पाटील भारसाकडे यांना वन मॅन शो ही सवय आहे, जी फडणवीस यांना आहे। पण आज ती परिस्थिती राहिली नसल्यामुळे येणाऱ्या काळात जशी सुधाकर पाटील भारसाकडे यांनी स्वतःच्या पत्नीला प्रमोट केलं, तसं अजूनपर्यंत प्रकाश पाटलांनी स्वतःच्या पत्नीला प्रमोट केलं नाही, कारण त्यांच्या दृष्टिक्षेपात दिसत असेल
की मागच्या वेळेस निसटता त्यांचा पराभव 64 ते 65 मतांनी झालेला होता, कारण तिथे ओबीसीची सभा झाली म्हणून आणि एमआयएमने जास्त मतं घेतले होते. पण यावेळेसची परिस्थिती बदललेली आहे. या वेळेला बुद्धिस्ट आणि मॉमेडियन या लोकांच्या लक्षात आलंय की आपण जर एमआयएम किंवा बहुजन किंवा अशा पक्षाकडे आपण जर झुकलो तर नक्कीच बीजेपी आपल्या छात्रावर बसेल. त्यामुळे ते नक्कीच या वेळेला प्रकाश पाटलाची साथ देणार नाहीत. त्यामुळे जो 64चा फरक आहे हा कमी होऊन त्यामध्ये प्रकाश पाटलाचा कॅन्डिडेट पराभूत सुद्धा होऊ शकतो. येणाऱ्या काळात काँग्रेसचं विश्लेषण मी उद्याच्या व्हिडिओत करणार आहे, पण सध्याचा विषय फक्त आपला बीजेपीवर आहे. त्यामुळे बीजेपीतलाच एक पार्ट हा प्रकाश पाटील भारसाकडे यांनी उभे केलेल्या कॅन्डिडेटला सहकार्य करतील का, हे प्रश्नचिन्ह निर्माण होते. आणि प्रकाश पाटील हे फार जिद्दी स्वभावाचे आहेत. मागच्या वेळेस जिल्हा परिषदची तिकीट त्यांच्या मताने खल्लास सरकारमध्ये कोकाटेला दिल्या गेली, तर त्यांनी दुसरा पवित्रा घेऊन तिथे सुनील डिके अपक्ष यांना साथ दिली. असं जनसामान्य लोक म्हणतात, असं मी म्हणत नाही. पण प्रकाश पाटील हा खुनशी नेता आहे. प्रकाश पाटलानंतर माझ्या पुढे कोण ते प्रकाश पाटील कदापि सहन करणार नाहीत. येणाऱ्या काळात प्रकाश पाटील पत्नीला नक्कीच उभे करतील नाहीत. त्यांचे कॅन्डिडेट राहतील एकतर त्यांची सून म्हणजे गजानन पाटील वाकोळे यांची मुलगी, विजयराव भारसाकडे यांची ते पत्नी, कारण नाहीतर संजय भारसाकडे. पण मला असं वाटतं त्याच्यातून अजूनपर्यंत त्यांनी कुठला डाव टाकले, त्याच्यातून ते एक पर्याय खुला करतील. कारण गजानन पाटील वाकोळे हे शिंदे सेनेचे पदाधिकारी आहेत अमरावती जिल्ह्याचे. त्यामुळे शिंदे सेना त्यांना जास्तीत जास्त साथ करेल याकरता ते डाव टाकतील. प्रकाश पाटलाची सून म्हणजेच विजयराव भारसाकडे यांची पत्नी आणि गजानन पाटील वाकोळे यांची मुलगी यांना ते बहुतेक नगर परिषदचा कॅन्डिडेट ठरवतील. कारण अडसूळ यांना मागच्या वेळेस प्रकाश पाटील भारसाकडे आणि नवनीत राणा यांनी विरोध करून रमेश बुंदेले यांना तिकीट दिलेली होती, ते पराभूत झाले. पण युतीच्या कॅन्डिडेट पेक्षा स्वाभिमानचा कॅन्डिडेट रमेश बुंदेले हे जास्त मतं घेऊन युतीपेक्षा वर गेले. त्यामुळे येणाऱ्या काळात अडसूळ हे जर प्रकाश पाटील भारसाकडे यांनी दिलेला कॅन्डिडेट गजानन पाटलाची मुलगी सोडून जर दिला तर तिथे नक्कीच शिंदे सेना हे त्यांना साथ करतील नाहीत. तो एक त्यांच्या मनात रुखरुख असल्यामुळे नक्कीच प्रकाश पाटील भारसाकडे हे कॅन्डिडेट देताना मला तरी असं वाटतं शेवटच्या क्षणात ते विचार त्यांच्या सुनीचा करतील. मग आता येणाऱ्या काळात रवींद्र उर्फ बाळासाहेब आमलेकर वानखळे हे प्रकाश पाटील यांनी दिलेल्या कॅन्डिडेटला मनापासून सहकार्य करतील का, कारण यांच्यात सुद्धा वर्चस्वाची लढाई आहे. आणि प्रकाश पाटलाचं वय जसं जसं वाढत आहे तशी तशी बीजेपीतली जी रणनीती आहे ती प्रकाश पाटलापासून दूर जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सक्षम बीजेपीला पर्याय हा म्हणजे बाळासाहेब उर्फ रवींद्र वानखळे आहेत. त्यामुळे रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखळे यांना प्रकाश पाटलापेक्षा बीजेपी पुढे करण्याच्या स्थितीत असल्यामुळे यावेळेस रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखळे हे नक्कीच डाव साधतील. त्यांचे जे समर्थक आहेत म्हणजे वर सुद्धा बोंडे आणि नवनीत राणा यांचं जसं पाहिजे तसं शक्य नसल्यामुळे हे प्रकाश पाटील यांच्या एकाधिकारशाहीला नक्कीच या वेळेला शेत दिला जाईल असं म्हणण्यास काही हरकत नाही. म्हणजे येणारा काळ हा काँग्रेसचे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासाठी बीजेपी कडून सोपा राहील,
पण काँग्रेसमध्येही दोन ध्रुव आहेत, त्यावर मी विश्लेषण उद्या करेल. काही लोकांच्या कॉमेंट्स आल्या. एक रोशन कटारमल आहेत आणि दुसरे कॅन्डिडेट आहेत ते म्हणजे पंचायत समितीचे किरणताई देशमुख. त्या दोघांनाही तिकीट हव्या, त्यामुळे त्यांना पक्षात कुठेही अलबेल नाही असं त्यांना म्हणावं लागतंय. पण ह्या दोघांनाही माहित आहे, याचा अनुभव सुद्धा दोघांनी घेतलेला आहे की पक्षात मी सांगतो तसं अलबेल आहेच. कारण प्रत्यक्षात काही नेते माझ्यासोबत बोललेले आहेत की या वेळेला विश्लेषण असं असं होईल आणि याचेच पडसाद नगर परिषदेवर तर पडणारच आहेत, पण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाहीत. माझे व्हिडिओ हे वस्तुस्थितीवर असतात, त्यामुळे मी कोणाच्या फेवरमध्ये आहो किंवा कोणाच्या विरोधात आहो अशी भावना आपण ठेवू नका. माझं विश्लेषण हे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यावर म्हणजे जे दोन ध्रुव आहेत त्यावर राहीलच. त्यामुळे कोणी गणेश गन्नाका फन्नावर बीजेपीच्या विरोधात बोलतो, शिवसेनेच्या विरोधात बोलतो, शिंदे सेनेच्या विरोधात बोलतो, राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतो किंवा याच्या विरोधात बोलतो असं गृहीत पकडू नका. आणि मी यानंतरच काय अगोदरही कोणत्या एका पक्षावर टिप्पणी किंवा त्याला वाहवा केली नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. येणाऱ्या काळात ती मी बोललेली परिस्थिती निर्माण सुद्धा होऊ शकते किंवा वरिष्ठांचा दबाव आणून तो जे दोघांमध्ये सध्या सख्य नाही आहे, विरोधाभास आहे, तो एकत्रित सुद्धा येऊन बीजेपी सुद्धा निवडून येऊ शकते असं म्हणण्यास हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल, प्रस्तुतकर्ता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे. उद्याचं विश्लेषण हे काँग्रेसमध्ये जी दुफळी आहे आणि त्या दुफळीचे परिणाम काय होतील यावर राहील. पाहण्यास विसरू नका, पण चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगतो की मी बोलत असताना किंवा व्हिडिओ टाकत असताना माझा कुठल्याच पक्षावर किंवा जातीवर किंवा धर्मावर रोष नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ती बाकीचे पत्रकार मांडू शकत नाहीत, मी म्हणून प्रत्यक्षात मांडण्याचे प्रयत्न करतो. माझं विश्लेषण चुकूही शकते. येणाऱ्या काळात मी परिस्थिती जी मांडली त्यामध्ये बीजेपी एवढी कलाकार आहे का ते वेळेवर काहीही करू शकते, त्यामध्ये सुद्धा ते काँग्रेसला मात देऊ शकतात. हे आपण गेल्या विधानसभा इलेक्शन मध्ये आपण अजमावलेलं आहे. म्हणून म्हणतो की आपण व्हिडिओ पहा आणि कमेंट सुद्धा द्या, लाईक सुद्धा करा, शेअर करा. नमस्कार.